गुड मॉर्निंग क्लास. हाव आर यू ऑल? ऑप्टिक्सच्या 5व्या भागात सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऑप्टिक्स या चॅप्टरमध्ये शिकत आहोत की ज्यावेळेस लाईट वेव्ह नेचर पजेस करतो त्यावेळेस लाईटशी संबंधित नंबर्स ऑफ फिनॉमिनॉन एक्सप्लेन केले जाऊ शकतात. त्यापैकी आपल्याला माहीत झालं रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट होत असताना आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की आत्ता लाईट रिफ्रॅक्ट होणार नाही. जेवढा केवढा लाईट एखाद्या इंटरफेसवर इन्सिडेंट होईल सगळ्याच्या सगळा लाईट रिफ्लेक्ट होणार आहे. 1% ही लाईट रिफ्रॅक्ट काही होणार नाही. मग असं कधी होतं की ज्यावेळेस लाईट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट फिनॉमिनॉन फॉलो करतो, तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट होत असताना 2 केसेस लक्षात ठेवणं गरजेचं होतं. लक्षात असतील नसतील पुन्हा एकदा मी सांगते तुम्हाला की बघा, एक इंटरफेस आहे. इंटरफेस म्हणजे तुम्हाला माहीत झालं की बाउंड्री आहे की जी बाउंड्री 2 माध्यमांना सेपरेट करते, बरोबर आहे. आणि हा त्या इंटरफेसला ड्रॉ केलेला लंब म्हणजे परपॅन्डिक्युलर. हे आहे ऑप्टिकली रेअर मीडियम आणि हे आहे ऑप्टिकली डेन्सर मीडियम. याला आपण माध्यम नंबर 1, याला आपण माध्यम नंबर 2, मीडियम फर्स्ट, मीडियम सेकंड असं सुद्धा म्हणू शकतो. तर बघा, आत्ता मी असं कन्सिडर करते की एक रे ऑफ लाईट इथून येतोय, तो इन्सिडेंट होतो इंटरफेसला या पॉईंटपाशी. आपण पॉईंटला काहीतरी लेबलिंग करूयात ए. तुम्हाला माहीत झालं की हा आहे रे ऑफ लाईट. इन्सिडेंट होतोय म्हणजे हा झाला इन्सिडेंट रे ऑफ लाईट. ठीक आहे, मग ज्यावेळेस तो इंटरफेसवरती कोइन्साइड होतोय त्यावेळेस हा लाईट रे जर एंटर होतोय डेन्सर मीडियममध्ये, हा असा एंटर झाला. ठीक आहे, इथं नॉर्मल बरोबर इन्सिडेंट रेने केलेल्या अँगलला आपण म्हणतोय अँगल ऑफ इन्सिडन्स. इथं इन्सिडंट रे की जो दुसऱ्या माध्यमामध्ये येऊन बेंड झालेला तुम्हाला दिसतोय, तुम्ही याला म्हणताय रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट. आणि रिफ्रॅक्टेड रेने ह्या नॉर्मल बरोबर केलेल्या अँगलला तुम्ही म्हणताय अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इथं तुमच्या लक्षात येत असेल बघा की अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शनपेक्षा मोठा आहे. म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा काय आहे तर लहान आहे, हो की नाही. मग याचा अर्थ मी काय काढू किंवा मी हे दुसऱ्याच पद्धतीने कसं म्हणू शकते की मी असं म्हणू शकते की रिफ्रॅक्टेड रे इन सेकंड मीडियम बेंड टुवर्ड्स नॉर्मल. हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा लहान असण्याचं कारण काय, तर तो लाईट रे बेंड होत असताना नॉर्मलकडे बेंड झाला आहे, टुवर्ड्स नॉर्मल असं त्याचं बेंडिंग झालं आहे. म्हणून अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ रिफ्रॅक्शनपेक्षा मोठा आला, हो की नाही. जर हा असा असता तर, हा असा बेंड झाला असता तर बघा काय झालं असतं, अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मोठा आला असता. पण असं झालं आहे का, नाही, बरोबर आहे. म्हणजे इथं मी असं म्हणू शकते किंवा तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस लाईट पहिल्या माध्यमातून दुसऱ्या माध्यमात एंटर होतो आणि पहिलं माध्यम हे रेअर आहे, दुसरं माध्यम डेन्सर आहे आणि लाईट इन्सिडंट होत असताना रेअरकडून डेन्सरकडे जातोय, त्याचा जो पाथ आहे तो रेअर मीडियमकडून डेन्सर मीडियमकडे आहे. अशा सिच्युएशनमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असतो. म्हणजे तो जो लाईट रे असतो तो बेंड टुवर्ड्स नॉर्मल अशी सिच्युएशन तयार झालेली असते. आता दुसरी एक केस की ज्यामध्ये लाईटचं रिफ्रॅक्शनच होतंय पण लाईट इन्सिडेंट होत असताना तो रेअर मीडियममधून येत नाही, तो कुठून येतोय तर डेन्सर मीडियममधून येतोय. म्हणजे बघा, हा पुन्हा इंटरफेस, हे झालं पहिलं माध्यम,
रेअर मीडियम. हे झालं डेन्सर मीडियम. याला मी म्हणते मीडियम नंबर 2 बघा आता, आणि याला मी म्हणते मीडियम नंबर 1. पुन्हा आपण इंटरफेसला एक नॉर्मल ड्रॉ करतोय परपॅन्डिक्युलर, पाहिजे त्याला नाव देऊन घेऊयात आपण NN-. आता जो रे ऑफ लाईट इन्सिडंट होईल तो डेन्सर मीडियममधून इन्सिडंट होतोय. तो असा इन्सिडंट होतोय बघा, हा असा. म्हणजे हा झाला इन्सिडंट रे ऑफ लाईट. इन्सिडंट रे ऑफ लाईटने नॉर्मल बरोबर केलेल्या अँगलला तुम्ही काय म्हणताय? अँगल ऑफ इन्सिडन्स. ठीक आहे. मग आत्ता काय होईल बरं, तर इंटरफेसवरती जाऊन हा आदळल्यानंतर तो काय होईल, दुसऱ्या माध्यमामध्ये एंटर होईल. मग आता तो कोणत्या माध्यमामध्ये जाईल बरं, तर तो गेला रेअर मीडियममध्ये. ठीक आहे. मग हा काय झाला, तर हा झाला रिफ्रॅक्टेड रे इन सेकंड मीडियम. दुसऱ्या मीडियममधला हा काय आहे, तर रिफ्रॅक्टेड रे. आता ह्या रिफ्रॅक्टेड रेने नॉर्मल बरोबर केलेला अँगल काय झाला, तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता इथं पहा तुम्हाला काय दिसतंय, तुम्हाला असं दिसतंय अँगल ऑफ इन्सिडन्स इज लेस दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. बरोबर आहे ना. म्हणजे आता रिफ्रॅक्टेड रे नॉर्मल पासून काय झाला, तर जास्त अँगलने बेंड झालाय, म्हणून तुमचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा कसा दिसतोय, तर मोठा दिसतोय. आणि हे कशामुळे झालं, हे का शक्य झालं, तर जो लाईट रे होता तो कुठून कुठं ट्रॅव्हल झाला, तर तो डेन्सरकडून रेअर मीडियमकडे ट्रॅव्हल होतोय ना, म्हणून ही गोष्ट घडून आली. आधी ज्यावेळेस तो रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जात होता आधीच्या डायग्राममध्ये, त्यावेळेस तो टुवर्ड्स नॉर्मल असा बेंड झाला. आणि इथं मात्र त्याचं बेंडिंग कसं आहे, तर अवे फ्रॉम नॉर्मल आहे. नॉर्मलपासून तो रिफ्रॅक्टेड रे आता दूर जायला लागलाय. ठीक आहे. म्हणजे अशी सिच्युएशन ज्या ज्या वेळेस तयार होती की अँगल ऑफ इन्सिडन्स इज लेस दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, त्यावेळेस तुमच्या लक्षात यायला हवं लाईट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. म्हणजे असं ज्यावेळेस घडतंय त्यावेळेस लाईट हा कुठून ट्रॅव्हल होत असला पाहिजे, तर डेन्सर मीडियमकडून रेअर मीडियमकडे. डेन्सर मीडियम कडून आधी आला ना, म्हणून आपण डेन्सर मीडियमला म्हणतोय मीडियम नंबर 1 आणि रेअर मीडियमला काय म्हणतोय, मीडियम नंबर 2. हे मी तुम्हाला काय सांगितलं, आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण हे डिस्कस केलेलं आहे. पण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट शिकण्यासाठी किंवा ते पटकन समजण्यासाठी आपल्याला ह्या केसची अतिशय गरज होती डिस्कस करण्याची, म्हणून मी तुमच्यासोबत ती डिस्कस केलेली आहे. आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुम्हाला ते समजलं असेल. नुसतं समजून मोकळं व्हायचं नाही आहे, तर ते लक्षात सुद्धा ठेवायचं आहे. ठीक आहे. कारण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट घडून येण्यासाठी किंवा हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट फिनॉमिनॉन ऑब्झर्व करण्यासाठी तुम्हाला एक कंडिशन अशी कन्सिडर करावी लागणार आहे, किंवा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट फिनॉमिनॉन ऑब्झर्व करण्यासाठीची कंडिशन अशी असेल, लाईट मस्ट बी ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. रेअर मीडियमकडून डेन्सर मीडियमकडे ट्रॅव्हल होणाऱ्या लाईटशी संदर्भात आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट फिनॉमिनॉन एक्सप्लेन करू शकणार नाही. ठीक आहे. मुळात इथं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आपल्याला कन्सिडरच करायचं नाही आहे. इथं जो फिनॉमिनॉन आपण स्टडी करतोय तो काय आहे, तर टोटल रिफ्लेक्शन आहे. आणि हेही कसं, तर आतमध्ये होणारं, म्हणजे इंटरफेसवरती इन्सिडंट होणारा सगळ्याच्या सगळा लाईट पुन्हा आला त्याच मीडियममध्ये काय होतोय, बेंड होतोय. बघा इंटरेस्टिंग असा हा फिनॉमिनॉन आहे लाईटशी संदर्भात, की जो आपल्याला ह्या आजच्या लेक्चरमध्ये समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. ही केस जी बोर्डवरती दिसते ती तुमच्या लक्षात राहणार आहे. जायचं पुढं आता. चला तर मग बघा, तुम्हाला बोर्डवर एक डायग्रॅम दिसते टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईटसाठीची. माझ्या नोटबुकमध्येच ड्रॉ केलेली आहे. तुम्हाला पटकन लक्षात येईल. तुमच्या टेक्स्टबुकमधली डायग्रॅमसुद्धा तशीच आहे जशी मी आत्ता नोटबुकवरती ड्रॉ केलेली आहे. मग बघा, माझ्या हातामधली जी पेन्सिल आहे ना, तिच्या टोकाकडे तुम्ही पाहत राहायचं, म्हणजे तुमच्या पटपट लक्षात येईल. ठीक आहे. हे पहा, हा इंटरफेस आहे, एक्स आणि वाय. तुम्हाला माहिती आहे आपण इंटरफेस कशाला म्हणतो, तर दोन वेगवेगळ्या माध्यमांना सेपरेट करणारी बाउंड्री आहे ती, की जिला आपण काय म्हणतोय, इंटरफेस असं म्हणतो. मी लिहिलंय पहा इथं इंटरफेस. ठीक आहे. इथं पहिलं माध्यम होतं, मी लिहिलंय बघा एअर आहे. जे माध्यम आपण कन्सिडर केलेलं आहे ते आहे एअर.
ज्याला मी म्हणते मीडियम नंबर 2, 2 नंबरचं माध्यम आहे किंवा ज्याला आपण रेअर मीडियम असं सुद्धा म्हणतोय. आणि इथं आहे 2 नंबरचं दुसरं मीडियम की ज्याला आपण म्हणतोय ग्लास, की जे रेअरच्या कम्पॅरेटिव्हली कसं आहे तर ऑप्टिकली डेन्सर मीडियम आहे. पण आत्ता जो फिनॉमिनॉन आपण शिकायला चाललेलो आहोत त्यासाठी ते आपलं माध्यम नंबर काय असणार आहे, 1 असणार आहे. मी मीडियम 1 का म्हणतीये तर लाईट आता ग्लासमधून कुठं जाणार आहे तर एअरमध्ये जाणार आहे, हो की नाही. खूप सारे लाईट रेज जातील, असं नाही की प्रत्येक वेळेस 1 किंवा 2च लाईट रे ट्रॅव्हल होतात ते रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये किंवा डेन्सर मीडियममधून रेअर मीडियमकडं, असं नसणार आहे, बरोबर आहे ना. मग आपण किती रे कन्सिडर करतोय बघा, 1, 2, 3, 4 अँड 5, की जे रे कुठून कुठं ट्रॅव्हल होतील तर ग्लास मीडियममधून म्हणजे डेन्सर मीडियममधून कुठं जातील तर रेअर मीडियममध्ये जातील. म्हणजे आपल्या मीडियम नंबर 1 मधून ते कुठं जातील तर मीडियम नंबर 2 मध्ये जातील. ठीक आहे. मग आता बघा, फर्स्ट रे निघाला, पहिला रे. हे पहा, इथं आहे कुठंतरी सोर्स ऑफ लाईट की जिथून लाईट रेज स्प्रेड होत आहेत. ठीक आहे. मग आता ग्लासमधून हा पहिला लाईट रे निघतोय, इथं कुठंतरी नॉर्मल असेल, हो की नाही. त्या नॉर्मलला पॅरलल असाच हा लाईट रे ट्रॅव्हल होतोय, बरोबर आहे. त्याने नॉर्मल बरोबर केलेला जो अँगल आहे, इथं जर मी नॉर्मल ड्रॉ केला कुठंतरी तर त्या नॉर्मल बरोबर केलेला अँगल तुम्हाला किती दिसणार आहे, 0 डिग्री, हो की नाही. म्हणजे तुम्हाला ही केस मी डिस्कस केलेली आहे की ज्या वेळेस एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात ट्रॅव्हल होणारा लाईट अलॉंग द नॉर्मल असा ट्रॅव्हल होतोय त्यावेळेस तो अनडेव्हिएट राहतो. ठीक आहे. म्हणजे तो स्वतःचा स्ट्रेट लाईन पाथ काही सोडत नाही किंवा तो पहिल्या माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना बेंड वगैरे सुद्धा होणार नाही. मग न बेंड झालेला अनडेव्हिएट असलेला असा तो पहिला रे ऑफ लाईट आहे की जो स्ट्रेट तुम्हाला जाताना दिसतोय. कुठून जातोय तर पहिल्या माध्यमातून. कुठल्या माध्यमात जातोय तो दुसऱ्या माध्यमात. पहिलं माध्यम लक्षात आहे ना तुमच्या, ग्लास, आणि दुसरं माध्यम काय आहे तर एअर आहे. आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन स्टडी करत असताना नेहमीच लाईट रे कसे जातील तर डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. ठीक आहे. मग बघा, इथे एक नॉर्मल ड्रॉ केलेला दिसतोय तुम्हाला इंटरफेसला, इथं दुसरा नॉर्मल ड्रॉ केलेला दिसतोय, इथं तिसरा नॉर्मल ड्रॉ केलेला दिसतोय, इथं चौथा नॉर्मल ड्रॉ केलेला दिसतोय. नॉर्मलला मी लेबलिंग केलंय बघा असं, एन इथं म्हणूयात आपण एन डॅश, इथं एन इथं म्हणूयात एन डॅश, इथं एन आहे इथं सुद्धा आहे एन डॅश, इथं एन आहे आणि इथं सुद्धा काय आहे एन डॅश. ठीक आहे. आत्ता पहा, हा दुसरा नंबर 2चा रे ऑफ लाईट आता ट्रॅव्हल व्हायला लागला. ह्या सेम सोर्स ऑफ लाईटपासून तो ट्रॅव्हल होतोय, तो ग्लासमधून येतो आणि इथं इंटरफेसला इन्सिडंट होतो. मग हा झाला इन्सिडंट रे ऑफ लाईट. त्या इन्सिडंट रे ऑफ लाईटने नॉर्मल बरोबर केलेल्या अँगलला मी म्हटलं अँगल ऑफ इन्सिडन्स. पहिल्या रेसाठी इथं तर अँगल ऑफ इन्सिडन्स नव्हता कारण नॉर्मल बरोबर केलेला अँगल होता 0 डिग्री ह्या रेने, म्हणून इथं अँगल ऑफ इन्सिडन्स लिहिण्याची मला गरजच नाही पडली. पण मग मी इथं लिहिते की I1 हा झाला आपला पहिला अँगल ऑफ इन्सिडन्स. ठीक आहे. मग लाईट ह्या बी पॉईंटपाशी येतोय, इन्सिडंट होतोय आणि तिथून तो दुसऱ्या मीडियममध्ये जातोय की ज्याला आपण म्हणतोय की एअर मीडियम आहे. मग आता हे बेंडिंग कसं झालं बघा, अवे फ्रॉम नॉर्मल. तुम्ही म्हणाल की तुम्ही कसं काय ओळखलं मॅडम अवे फ्रॉम नॉर्मल आहे, तर इथं मला दिसतंय बघा अँगल ऑफ इन्सिडन्स I1 आणि इथं आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन R1. लाईट रिफ्रॅक्ट झालेला दिसतोय तुम्हाला. पण हे जे काही रिफ्रॅक्ट होणारा जो लाईट आहे, रिफ्रॅक्टेड रेने नॉर्मल बरोबर केलेला जो अँगल आहे तो अँगल मला अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा कसा दिसतोय तर मोठा दिसतोय. म्हणून मी असं म्हणते की या लाईट रेचं जे बेंडिंग झालेलं आहे ते कसं झालेलं आहे तर अवे फ्रॉम नॉर्मल. ठीक आहे. मग आता दुसरा एक रे ऑफ लाईट आला, तो इंटरफेसच्या या सी पॉईंटवरती येऊन आदळला. इथून काही लाईट रिफ्रॅक्ट झाला. इन्सिडंट रेने नॉर्मल बरोबर केलेल्या अँगलला मी म्हटलं I2. ठीक आहे. मग लाईट बेंड होतोय, हा झाला रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट. रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईटने नॉर्मल बरोबर केलेल्या अँगलला मी म्हटलं R2. इथं सुद्धा पहा तुमच्या लक्षात येते की हा I2 R2 पेक्षा लहान आहे आणि R2 I1 पेक्षा मोठा आहे.
याचा अर्थ हा जो बेंड झालेला लाईट आहे तो नॉर्मलकडे नाही गेला, तो नॉर्मलपासून काय झाला तर दूर गेला. ठीक आहे. आता तिसऱ्या रेचं ऑब्झर्वेशन करूयात आपण. हा तिसरा सुद्धा एक लाईट रे येतोय आणि तो इन्सिडंट होतोय. इथं पहा मी लिहिलेलं डी पॉईंट पाशी इंटरफेसवरती हा जो डी पॉईंट आहे त्या डी पॉईंट वरती हा इन्सिडंट रे ऑफ लाईट इन्सिडंट होतोय. नॉर्मल बरोबर केलेल्या ह्या इन्सिडंट रे ऑफ लाईटने केलेल्या अँगलला मी म्हणते अँगल ऑफ इन्सिडन्स. मग इथं आता I1 होता, I2 होता. तिसऱ्या इन्सिडंट रे ऑफ लाईटसाठी मी इथं I3 लिहायला पाहिजे होतं ना, पण मी लिहिलं IC. ठीक आहे. मग ह्या ICने मला काय रिप्रेझेंट करायचं होतं, तर मला सांगायचं आहे की आता हा जो अँगल तयार झालेला आहे ह्या इन्सिडंट रेने ह्या नॉर्मल बरोबर केलेला, दॅट इज क्रिटिकल अँगल. तो अँगल ऑफ इन्सिडन्सच काय आहे तर क्रिटिकल अँगल आहे. मी असं का म्हणायला लागले मग अँगल ऑफ इन्सिडन्सला मी क्रिटिकल अँगल का म्हणतीये, तर बघा त्याचं उत्तर तुम्हाला रिफ्रॅक्ट झालेल्या रेमध्ये मिळेल. हे पहा, आपण असं रिफ्रॅक्ट झालेला रे असा दाखवतो ना, इथं दाखवतोय, इथं दाखवतोय. हा रिफ्रॅक्टेड रे बघा जरा वेगळा दिसतोय तुम्हाला. म्हणजे तो कसा जातोय तर अलॉंग द इंटरफेस जातोय. तो अलॉंग द इंटरफेस तो ट्रॅव्हल व्हायला लागला. आणि तुम्हाला असंही दिसतंय की ह्या रिफ्रॅक्टेड रेने नॉर्मल बरोबर केलेला अँगल किती आहे तर 90 डिग्री. ज्यावेळी रिफ्रॅक्टेड रेने नॉर्मल बरोबर केलेला अँगल 90 डिग्री असेल, म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री असेल, त्यावेळेस ज्या अँगलला अशा प्रकारचा रिफ्रॅक्टेड रे आपण ऑब्टेन केला त्या इन्सिडंट अँगलला तुम्ही म्हणायचं क्रिटिकल अँगल. कळतंय का? म्हणजे क्रिटिकल अँगल असा अँगल आहे की ज्या अँगलमुळं रिफ्रॅक्ट होणारा रे हा नॉर्मल बरोबर 90 डिग्रीचा अँगल करतो. दिसतं ना तुम्हाला इथं? हा पहा, हा रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट आहे, पण याने R1 R2 सारखा अँगल नाही केला. याने जो अँगल केला नॉर्मल बरोबर तो किती डिग्रीचा झाला तर 90 डिग्रीचा झाला. तुम्हाला इथं दिसतंय तो बरोबर शार्प 90 डिग्रीचा आहे. आणि ज्यावेळेस मला रिफ्रॅक्टेड रे नॉर्मल बरोबर असा 90 डिग्रीचा अँगल करत असताना दिसेल, त्यावेळेस मी म्हणेल की हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तोच काय आहे तर क्रिटिकल अँगल आहे. ठीक आहे. अशी एक केस घडून आली ज्यावेळेस मी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट स्टडी करत होते. मग आता पुढं ही बघतीये मी अजून एक 5 नंबरचा इन्सिडंट रे ऑफ लाईट येतोय पहा. आणि इंटरफेसला इथं ई लिहिलंय मी. या ई पॉईंट पाशी इथं हा तो ई पॉईंट आहे. या ई पॉईंट पाशी तो इन्सिडेंट रे ऑफ लाईट काय झाला इन्सिडंट झालेला दिसतोय. पण मी पहिल्या मीडियममध्ये बघितलं, एअरमध्ये बघती तर तिथं मला दिसत नाहीये. रिफ्रॅक्टेड रे ऑफ लाईट मला ऑब्टेन होत नाहीये. मला नाही पाहायला मिळालं रिफ्रॅक्ट झालेला लाईट. मग लाईट गेला कुठं तर तुम्ही पहा की हा जो लाईट आहे, हा जो इन्सिडेंट रे ऑफ लाईट आहे ह्या पॉईंटपासून, ह्याला आपण म्हणूयात का काहीतरी लेबलिंग करूयात, याला आपण म्हणूयात O. या O पॉईंटपासून आलेला इन्सिडंट रे ऑफ लाईट इंटरफेसपर्यंत येतो. इंटरफेसवरती इन्सिडंट होतो, पण तो तिथून दुसऱ्या माध्यमात मात्र एंटर होत नाही. आता तो कुठं गेला तर आला त्याच माध्यमात तो परत येतोय. बघा इथून तो आला होता म्हणजे ग्लासमधून आला होता. ग्लासमधून तो इथंपर्यंत येतो, इंटरफेसला धडकतो. दुसऱ्या माध्यमात न जाता, एअरमध्ये न जाता तो आला त्याच माध्यमात काय होतोय तर रिफ्लेक्ट होतोय. आणि असं ज्यावेळेस घडून येतं त्यावेळेस जर मी इथं अँगलचा विचार करत असेल तर माझ्या असं लक्षात येईल की ज्या अँगलने हा रे इथं इन्सिडंट झाला होता या पॉईंटपाशी, त्या इन्सिडंट रेने नॉर्मल बरोबर केलेला जो अँगल आहे म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगलपेक्षा कसा दिसतोय तर मोठा दिसतोय. हा पहा, हा तो अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा तो अँगल ऑफ इन्सिडन्स की ज्याला मी क्रिटिकल अँगल म्हणते. तर हा जो अँगल आहे तो ह्या क्रिटिकल अँगलपेक्षा तुम्हाला मोठा दिसतोय का? बघा बरं मी दाखवते तुम्हाला. हवा हा तो अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा आपला आधीचा तो अँगल ऑफ इन्सिडन्स की ज्याला मी क्रिटिकल अँगल म्हणते. हा अँगल तुम्हाला ह्या अँगलपेक्षा मोठा दिसतोय ना? ठीक आहे. म्हणजे असं कधी घडून आलं की ज्या वेळेस इन्सिडंट होणारा लाईट एका माध्यमातून तो येतो, इन्सिडंट होतो इंटरफेसला, पण दुसऱ्या माध्यमात न जाता सगळ्याच्या सगळा लाईट कुठं जातोय तर पुन्हा आला त्याच माध्यमात परत फिरतोय.
म्हणजे तो रिफ्लेक्ट होतोय, टोटल लाईट रिफ्लेक्ट होत आहे आणि हा जो फिनॉमिनॉन आहे तो घडून येतो ज्यावेळेस क्रिटिकल अँगल हा मोठा असेल कशापेक्षा, तर अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा. म्हणजे याचा अर्थ असा आहे, एक साधीशी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की जी कोणती पेअर तुम्ही कन्सिडर करत आहात, म्हणजे आता इथं आपली जी पेअर होती ती होती एअर आणि ग्लास, काही वेळेस असेल वॉटर आणि ग्लास, काही वेळेस असेल एअर वॉटर, जे कोणत्या माध्यमांच्या पेअर्स तुम्ही कन्सिडर केलेले आहात त्या पेअरसाठीचा जो क्रिटिकल अँगल आहे त्या क्रिटिकल अँगलपेक्षा मोठा असा अँगल ऑफ इन्सिडन्स ज्या ज्या वेळेस तयार होईल आणि लाईट डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम ट्रॅव्हल होत असेल त्या त्यावेळेस लाईट काय होईल तर टोटली रिफ्लेक्ट होईल इन सेम मीडियम. आला त्याच माध्यमात तो काय होईल तर रिफ्लेक्ट होईल आणि हा जो फिनॉमिनॉन घडून येतोय त्याला तुम्ही काय म्हणाल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. कळते तुम्हाला मी काय काय बोलले ते? बघा आता इन शॉर्ट हा फिनॉमिनॉन काय आहे मी लिहिलेला आहे, अगदी 2-3 सेंटेन्समध्येच आपलं काम होणार आहे. बघा, वेन द अँगल ऑफ इन्सिडन्स, म्हणजे हा तो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, ठीक आहे, इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. हा जो इन्सिडंट अँगल आहे तो ह्या क्रिटिकल अँगलपेक्षा काय असायला हवा, मोठा असायला हवा. बघा अगदी इथं सुद्धा ज्यावेळेस क्रिटिकल अँगल तयार झाला त्याही वेळेस लाईट आला त्याच माध्यमात नव्हता आला, हो की नाही. तो कसा गेला तर अलॉंग इंटरफेस असा ट्रॅव्हल झाला, हो की नाही. तो दुसऱ्याही माध्यमात गेला नाही, तो पहिल्याही माध्यमात आला नाही, तो अलॉंग इंटरफेस असा ट्रॅव्हल होतोय. कधी, ज्यावेळेस क्रिटिकल अँगल तयार होतोय किंवा ज्यावेळेस अँगल ऑफ इन्सिडन्सलाच तुम्ही काय म्हणताय तर क्रिटिकल अँगल असं म्हणताय, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला एका अशा अँगलने लाईट इन्सिडंट करावा लागेल कुठं तर इंटरफेसवरच्या एका पॉईंटला की जिथं तो अँगल क्रिटिकल अँगलपेक्षा कसा असेल, मोठा असेल, बरोबर आहे. इथं रे OE असं मी म्हणते. then there is no refraction of light in the rare medium. मग असं झाल्यामुळं काय होईल, रेअर मीडियममध्ये तुम्हाला रिफ्रॅक्शन दिसून येणार नाही. बघा ना इथं काहीच दिसत नाही आहे तुम्हाला, बरोबर आहे ना. म्हणजे लाईट रिफ्रॅक्ट झाला का, नाही झाला. तुम्ही इथं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑब्झर्व केलं का या रेसाठी, या OE रेसाठी, तर नाही ऑब्झर्व केलं, बरोबर आहे. मग सगळ्याच्या सगळा लाईट गेला कुठं तर आपण पुढं म्हणतोय सो द कम्प्लीट लाईट इज रिफ्लेक्टेड इन डेन्सर मीडियम. म्हणजे हा सगळ्याच्या सगळा लाईट आता कुठं रिफ्लेक्ट झालेला आहे तर आला त्याच माध्यमात. कुठून आला होता तर डेन्सर मीडियममधून, म्हणजे ग्लासमधून. तर तो सगळ्याच्या सगळा लाईट कुठं जातोय तर डेन्सर मीडियममध्येच रिफ्लेक्ट होतोय. आणि असं ज्यावेळेस घडतं त्यावेळेस आपण म्हणतोय की दिस फिनॉमिनॉन इज नोन ॲज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट, बरोबर ना. तर अशी अपेक्षा करते की तुम्हाला जेवढं मी काही बोललेली आहे आज तेवढं तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता आपण डिस्कस करूयात कंडिशन्स फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. बघा, कंडिशन्स फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ही जी काही पेजेस दिसत आहेत ती मी तुम्हाला ग्रुपवर देणारच आहेत की ज्या नोट्स म्हणून तुम्ही वापरताल. आता सध्या कंडिशन्स आपण पाहूयात. पहिली कंडिशन, द रे ऑफ लाईट शुड ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. तुम्हाला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट फक्त अशाच वेळेस ऑब्झर्व करायला मिळेल ज्यावेळेस लाईट कसा ट्रॅव्हल होतोय, डेन्सर मीडियमकडून रेअर मीडियमकडे. रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये आला असता तर त्याचं काय झालं असतं, रिफ्रॅक्शन झालं असतं किंवा पार्शियल रिफ्रॅक्शन ऑफ लाईट तुम्हाला ऑब्झर्व करता आलं असतं. पण आपण जे ऑब्झर्व करतोय, आपल्याला जे हवं आहे ते काय आहे तर सगळ्याच्या सगळा लाईट आपल्याला कुठं घेऊन जायचं आहे तर आला त्याच माध्यमात घेऊन जायचं आहे. आणि हे कधी होईल, ज्यावेळेस घडून येईल टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट, इजंट इट. नाव द नेक्स्ट कंडिशन इज the angle of incidence in denser medium should be greater than the critical angle for given pair of media. पेअर ऑफ मीडिया म्हणजे आत्ता जो पेअर ऑफ मीडिया आपण कन्सिडर केला होता तो होता एअर अँड ग्लास. तुम्ही जो कोणती
पेअर कन्सिडर केलेली आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑकर करण्यासाठीची, त्या पेअर ऑफ मीडियमसाठीचा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे इन डेन्सर मीडियम तो नेहमीच कसा असायला पाहिजे, शुड बी ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल. तो अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगलपेक्षा म्हणजे IC पेक्षा जर मोठा असेल तर आणि तरच तुम्हाला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऑब्झर्व करता येईल. ठीक आहे. मग आता तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशी लिहिली जाते हे तर माहितीच आहे. बघा मी दाखवते तुम्हाला की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण अशी लिहितो, एक तर एनने लिहिली तरी चालते किंवा म्यूने लिहिली तरी चालते. मी एनने लिहिते. एन इक्वल टू साइन R अपॉन साइन I. साइन R अपॉन साइन I. ही काय लिहितोय बरं आपण, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. ठीक आहे. म्हणजे आपल्या ह्या केससाठी काय झाली तर एन बी द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू रेअर मीडियम. आणि मी हे काय लिहिलंय, एन इज इक्वल टू साइन R अपॉन साइन I. तर मी हा स्नेल्स लॉ लिहिलेला आहे. ठीक आहे. हा मी लिहित आहे स्नेल्स लॉ. कशासाठी लिहायचा आहे तर अप्लाय स्नेल्स लॉ ॲट द क्रिटिकल अँगल ऑफ इन्सिडन्स IC. वी कॅन राईट इट ॲज क्रिटिकल अँगल ज्या सिच्युएशनला मला मिळाला होता त्या सिच्युएशनसाठीची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी लिहिते. बरोबर आहे. मग क्रिटिकल अँगलमध्ये झालं काय होतं तर अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल असा अँगल तयार झाला की ज्याला मी क्रिटिकल अँगल असं म्हटलं. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू काय झाला तर क्रिटिकल अँगल. आणि यावेळेस झालं काय होतं तर रिफ्रॅक्टेड रेने नॉर्मल बरोबर किती डिग्रीचा अँगल केला होता तर 90 डिग्रीचा अँगल केलेला होता. म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती होता 90 डिग्री होता. ज्या वेळेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री असतो त्या वेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स हा काय असतो क्रिटिकल अँगल असतो. बस एवढ्याच व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट करील. R म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मी सबस्टिट्यूट करील 90 डिग्री आणि अँगल ऑफ इन्सिडन्सलाच मी काय लिहिल तर क्रिटिकल अँगल. मग आता काय होईल बरं तर एन इक्वल टू साइन 90 तुम्हाला माहिती आहे की तो 1 असतो हो की नाही ट्रिगोनोमेट्री. आणि हा असेल साइन IC. जर परीक्षेमध्ये असं एक्झाम्पल आलं की आपल्याला सांगितलं की क्रिटिकल अँगल फाइंड आउट करा त्यावेळेस तो क्रिटिकल अँगल फाइंड आउट करता आला पाहिजे आपल्याला हो की नाही. मग क्रिटिकल अँगल फाइंड आउट करायचा ना, हा इकडे लेफ्ट हँड साईडला घेऊन जाते. साइन IC इक्वल टू 1 अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी काय लिहिली तर एन. जर परीक्षेमध्ये असं एक्झाम्पल आलं की एक पेअर दिलेली आहे, सपोज पेअर ऑफ मीडिया आहे एअर अँड ग्लास. तर ग्लासची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते 1.5. ठीक आहे. मग मी क्रिटिकल अँगल कसा फाइंड आउट करील तर क्रिटिकल अँगलसाठी फॉर्म्युला असा तयार होईल आपला, बघा IC. साइन IC नको आहे आपल्याला, क्रिटिकल अँगल पाहिजे ना, फक्त IC हवा. IC इज इक्वल टू साइन राईट हँड साईडला जाईल म्हणजे होईल साइनचा इन्व्हर्स. ठीक आहे. मग मी कोणाचा साइन इन्व्हर्स घेईल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा. ग्लाससाठीची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स गिव्हन आहे तुम्हाला दिलेली आहे किती 1.5. देअरफॉर IC इक्वल टू साइन इन्व्हर्स 1 अपॉन 1.5. 1 अपॉन 1.5 येतो 1.666. IC इक्वल टू साइन इन्व्हर्स 1 डिवाइड बाय 1.5 येईल 0.6.
0.6चा साइन इन्व्हर्स जर पाहिलात तुम्ही तर तो येतो IC इक्वल टू 41 डिग्री 49 मिनिट. म्हणजे याला तुम्ही नियरली इक्वल टू 42 डिग्री म्हणू शकता. अशा पद्धतीने मी काय फाइंड आउट केलाय तर क्रिटिकल अँगल फाइंड आउट केलाय. IC इक्वल टू 41 डिग्री 49 मिनिट नियरली इक्वल टू 42 डिग्री. ठीक आहे. हा साइन इन्व्हर्स 0.6666 येतोय आणि त्याचा मला बघायचा साइन इन्व्हर्स. माझ्या लॉग टेबलच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये लॉगॅरिथमिक टेबल ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला साइन, कॉस, टॅन, साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स कसे फाइंड आउट करायचे ते शिकवलं होतं. आठवतं आहे ना? त्याचाच वापर करून किंवा जर विसरल्यासारखं वाटत असेल तर ते लेक्चर पहा आणि मग तुमच्या लगेच लक्षात येईल की आपण साइन आणि साइन इन्व्हर्स कसे पाहिले होते. तर तो साइन इन्व्हर्स तुम्हाला फाइंड आउट करता येईल. मला माहीत आहे की तुम्ही तो विसरलेला नाही आहात. विसरला असाल इन केस म्हणून मी तुम्हाला ते सजेस्ट केलं की लेक्चर पहा म्हणून. तर तो अँगल येतो 41 डिग्री 49 मिनिट म्हणजे नियरली इक्वल टू तुम्ही 42 डिग्री लिहू शकता. एक्झाममध्ये 2 मार्कांसाठीची अशी एक्झाम्पल्स विचारली जाण्याची शक्यता असते. मग तुमच्या काय लक्षात असायला हवं? फॉर्म्युला लक्षात असायला हवा. असा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता साइन IC इज इक्वल टू 1/μ किंवा मग असा फॉर्म्युला लक्षात ठेवा IC इज इक्वल टू साइन इन्व्हर्स 1/μ किंवा 1/n. तुम्हाला जे किंवा जसं फॉर्म्युला लक्षात ठेवणं सोपं वाटत आहे ना तुम्ही तसे फॉर्म्युले लक्षात ठेवू शकता. परीक्षेच्या वेळेस आपण मॉडिफाय करू शकतो. साइन IC इज इक्वल टू 1/μ असा फॉर्म्युला जरी डोक्यात ठेवला तर परीक्षेच्या वेळेस तुम्हाला IC इज इक्वल टू साइन इन्व्हर्स 1/μ करणं शक्य आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एकतर एनने रिप्रेझेंट करा किंवा म्यूने रिप्रेझेंट करा, काही फरक पडणार नाही. बरोबर ना? तर अशा पद्धतीने आज मी तुम्हाला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईटसाठीची रे डायग्रॅम आणि हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑकर करण्यासाठीच्या 2 कंडिशन आणि क्रिटिकल अँगल फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला एवढ्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. तर जिथं जिथं डाऊट वाटेल तिथं तिथं पुन्हा लेक्चर रिवाइंड करायचं आणि पाहायचं, ऐकायचं, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. नाही समजलं तर मग माझा नंबर तुमच्याकडे आहेच. मला विचारा तुम्ही तुमच्या डिफिकल्टी, मी सांगत जाईल तुम्हाला. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला अभ्यास थांबता कामा नये. अभ्यास सुरूच ठेवायचा आहे. ठीक आहे? थांबूयात मग आता. ओके देन. टेक केअर. बाय.